कार्यक्रमाला मला बोलावलं त्यासाठी मी आभार मानते. खरंच चांगलं वाटतं मला इथे येऊन. मुळात अशा पद्धतीची ही संस्था असणं पतसंस्था असणं ही खूप गरज आहे, खूप आवश्यकता आहे. कारण आपण बघतो की कर्मचारी अधिकारी कर्मचारी काम करतात, परंतु एक कौतुकाची कुठेतरी एक अपेक्षा असते आणि ती पण आपल्याच लोकांकडे. तर मग या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी हे जे काम करतात त्यांचेच सहकारी आहेत सर्व. आणि मला असं कळालं की हे सर्व सेवाभावी यांनी काम करतात. याच्यामध्ये मुलींची कुठल्याही जे बांधकाम वगैरे घेत नाही किंवा इतर कुठल्याही अपेक्षेशिवाय हे काम केलं ते खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि अभिमानाची आनंदाची पण गोष्ट आहे. तर मग म्हणजे एवढं काम करणं, त्याच्यातून ही पतसंस्था उभी करणं, त्यातून कर्ज पुरवठा करणं, कर्मचाऱ्यांना लाभावून ठेवणं आणि ते पण सातत्याने मागच्या 50 वर्षापासून काम केलं जाते. तर ही खरोखर, कारण बऱ्याच ठिकाणी पण पतसंस्था असतात परंतु काही ना काही आम्ही अडचणी असतात, गोंधळ असतो आणि मग एक विश्वास नसतो त्या ठिकाणी. परंतु तशी परिस्थिती इथे नाही आहे. हे मला कुठे पण बऱ्याच जणांकडून कळालेलं होतं आणि आताही मला सांगण्यात आलं की आजही तशाच पद्धतीने ही संस्था काम करत आहे. ती मागच्या 50 वर्षापासून करत आहे. ही खरोखर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठी. पण अशा वेळेला मला एक असं वाटतं की जर असं इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल त्याने ते पण कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी काम केलं जातं, त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी पण एवढा विचार केला जातो, त्यांचं कौतुक केलं जातं. तर कर्मचाऱ्यांकडून पण तशा पद्धतीने सदस्यांकडनं पण प्रतिसाद मिळाला पाहिजे. एकतर आता सदस्य संख्या पण थोडी कमी झाली असं मला सांगण्यात आले आणि इथे उपस्थित सदस्य संख्या त्यामध्ये कमी दिसते मला. तर आपले सहकारी आहेत जे आपल्यासाठी वेळ काढून एवढं सगळं आपल्यासाठी काम करतात, कार्यकारी कामकाज सांभाळून काम करतात, सर्वांसाठी काम करतात. मग अशा वेळेला आपली पण जबाबदारी आहे की आपणही अशा कार्यक्रमासाठी थोडासा वेळ काढावा आणि तो कार्यक्रम यशस्वी करावा, जेणेकरून त्यांना पण अनुभव होईल आणि पुढच्या वेळेला ते अजून काही नवीन अजून चांगलं काहीतरी करू शकतील. तर ही एक फक्त माझं पण सांगितलं मी. पण बाकी सर्व इथे विद्वान आहेत, अनुभवी सुद्धा आहेत. त्यामुळे हे काम जे आहे ते या पद्धतीने उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने विकसित व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते, माझी सदिच्छा देते. आणि इथे जे काही पाल्य आहेत त्यांचं कौतुक केलं, त्यात मला कौतुक असं वाटतं की 10वीतही खूप चांगले मार्क झालेले आहेत आणि 2 डॉक्टर तिथे झालेले आहेत. बरोबर ना? म्हणजे मला त्याचा विशेष आनंद होतो. हल्ली सगळे इंजिनियर होतात, बाहेर जातात किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसकडे जातात, पण डॉक्टर होणारे खूप कमी लोक राहिले जातात आणि ती खरोखर सगळ्यात चांगली समाजसेवा आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे जे 2 डॉक्टर झाले त्यांचं पण आणि त्यांच्या पालकांचं पण मी मनापासून अभिनंदन करते. कारण एक डॉक्टर तयार व्हायला खूप पेशन्स लागतो, खूप अभ्यास करावा लागतो, खूप वर्ष घालवावी लागतात आणि एवढं करूनही ते करिअर व्हायला अजून वेळ लागतो. पण तेवढा वेळ घालून ती मुलं डॉक्टर झाली तर खरोखर ते अभिनंदनाला पात्र आहेत, त्यांचे पालकही अभिनंदनाला पात्र आहेत. आणि पुढच्या वेळेला याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी पण गुणवान दिसतील अशी पण मी सदिच्छा व्यक्त करते. मला आज इथे बोलावलं त्यासाठी मी आभार व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रम तुम्ही लोकांनी यशस्वीपणे पूर्ण कराल अशी मी तुम्हाला शुभेच्छा. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील स्थानिक निधी लेखा पगारदार कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांची आज 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यासाठी आज मला इथे बोलवण्यात आलं, यासाठी मी आभार व्यक्त करते. आणि ही पतसंस्था मागील 50 वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करत आहे. ते या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा, त्यांना लाभांश वितरित करणं अशी अनेक कल्याणकारी कामं केली जातात. तिच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार केला जातो. ही खरोखर खूप आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. सध्या तुमचं पतसंस्थेत किती भाग भांडवल आहे, किती लोक? हां बरं, ओके. चल ठीक आहे. इकडे बघा. वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. संस्था ही कर्जदारांना 7 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे.
भाग भांडवलाची मर्यादा 2,50,000 रुपये आहे. या वर्षाचा 2.78 कोटी भाग भांडवल या वर्षाचं आमचं 2,78,36,310 रुपये आहे. एक कोटी कर्ज येणं बाकी. कर्ज येणे बाकी 1,82,34,891 रुपये आहे. लाभांश वाटप या वित्तीय वर्षाचा लाभांश वाटप 19,95,874 रुपयाचा लाभांश वाटप आहे. सभासदांच्या गुणवत्ता पाल्यांना गिफ्ट आणि भेटवस्तू दिलेली आहे. प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं आहे अध्यक्ष महोदयाच्या आणि सचिवांच्या सैन्य. किती वर्षापासून सभा घेते सर? जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून ही 50वी सभा आहे. खातेदारांना तुम्ही काय आवाहन करणार सर्वसाधारणच्या सभेनिमित्त? खातेदारांनी काय वेळेत कर्ज भरावं. सभेत काय झालं त्यांच्या सर तुम्ही जसं लेखा सांगितलं सगळं. हां खातेदारांनी नियमित कर्ज भरावे. स्थानिक निधी लेखा पगार धारकाची आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली. काय सांगा सर याबद्दल? ही आपली कर्मचाऱ्यांची संस्था आणि एकदम चांगल्या प्रकारे सभा संपन्न झाली. प्रमुख उपस्थिती कोण कोण आहे? जॉईंट डायरेक्टर सर्वसाधारण सभा तुमची सगळी खेळीमेळीच्या वातावरणात खेळी मिळायची. आज कोणते कोणते विषय आहेत? आज कर्ज वाढ करण्याचे काही दीर्घ मुदतीचे कर्ज हे करण्याचे काही तातडीचे जे कर्ज आहे त्याच्यात वाढ करण्याचे किती विद्यार्थ्यांना? आज 5 विद्यार्थ्यांना संस्थेच्या वाटचालीसाठी तुम्ही काय आवाहन करणार? संस्थेच्या वाटचालीसाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्या याने होणार नाही. हे संस्था आपली किती वर्षापासून कार्यरत 50 आहे? वर्ष आपण कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काय काय कार्यक्रम राबवतो? कार्यक्रम नाही, त्याला प्रोत्साहन म्हणून गिफ्ट देतो आम्ही वर्षाचा कार्यक्रमाला. आणि काही शैक्षणिक कर्ज वाटप वगैरे वाटप देतो ना औषधांनी वाटतो. हा सगळं संस्थेमध्ये किती जण आहेत? 160. चल आपलं नाव सांगा. संजय मगर पाटील.